आज आपण भाजलेल्या आलूची रेसिपी बनवत आहोत। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहू। या ठिकाणी आपण आलू घेतलेले आहेत। हे आलू असं स्वच्छ धुवायचे। नंतर इथे हे फूल आहे, थोडेसे मिरे, दालचिनी आणि धने, तसेच एक कोथिंबीर, कांदा, टमाटर, हे आलू, लसण आणि अद्रक। तर आपण सुरुवातीला काय करू, हे सगळं स्वच्छ धुवून घेऊ आणि आलू आपण भाजून घेऊ। हा मसाला भाजेपर्यंत आपण हे आलू चुलीमध्ये भाजून घेऊ। तर आपण आता चुलीमध्ये हे टोमॅटो आणि हा कांदा आपण हे सर्व चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे। आपण आता पाटल्यावर नाही का मिरची, अद्रक, लसण हे आपण पाटल्यावर आणि हा मसाला वाटून घेऊ। एकदम अशी चुलीमधले जे आलू आपण भाजून घेतलेले आहेत त्याची एकदम चव अशी एकदम नंबर एक आपल्याला चव लागते त्याची खाण्यासाठी। दोन चार मिरच्या आपण 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या, त्या पण वाटून घ्यायच्या। तुमच्याकडे जर पाटला नसेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता, पण जी भाजी आपण नका वाटून करतो तशी चव मिक्सरमध्ये काढल्यानंतर तुम्हाला येणारच नाही। कोथिंबीर हे सुद्धा वाटून घ्यायची। आता आपण मसाला वाटून घेऊ। आपण काही जण काय करतात, गॅसवर आलू भाजतात, वांगे भाजतात, कांदा भाजतात, तर हे आपल्याला योग्य वाटते का? गॅसमध्ये असे विविध प्रकारचे असे जे वायू असतात ते आपल्या शरीराला अपायकारक असतात। शक्यतो तुम्ही नका गॅसवर भाजण्याचं टाळा। त्यापेक्षा तुम्ही नका डायरेक्ट जर तुम्ही भाजी करत असाल तर ते उत्तम आहे, परंतु गॅसवर आपण कोणतीही वस्तू डायरेक्ट भाजायला नाही पाहिजेत, कारण त्याच्यामधले हानिकारक जे घटक आहेत ते घटक आपल्या त्या भाजलेल्या पदार्थामध्ये उतरत असतात, त्यामुळे ते शक्यतो आपण टाळायलाच पाहिजेत। म्हणूनच मी हे जे आलू आहेत ते आपण चुलीमध्ये भाजलेले आहेत। तुमच्याकडे जर चूल नसेल तर तुम्ही ते भाजूच नका।
ते पाठीमागचं जे होतं ते काढून टाकायचं आणि कांदा वाटून घ्यायचा. हा जो टोमॅटो आहे तो टोमॅटो आपण डायरेक्ट फोडणीमध्ये टाकणार आहोत. टोमॅटो वाटून घ्यायचा नाही. हे पहा, या वाटणाचा सुवास आपल्या नाकामध्ये असा दरवळत आहे. असं वाटतं की आता आपण कितीतरी जास्त भाकरी खाऊ. जो कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. मेहनत घेत कोणत्याही गोष्टीला मेहनत ही आवश्यकच असते. काही जण म्हणतात स्मार्ट वर्क करायचं, पण आता जर आपल्याला भाजी बनवायची तर तुम्ही कोणतं स्मार्ट वर्क करणार आहेत? या ठिकाणी तुम्हाला मेहनतच घ्यावं लागणार आहे, नाही का? हा मसाला आपल्याला जवळपास या ठिकाणी वाटून होत आहे. हे वाटण आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पाटला पण आपला स्वच्छ धुवून घेऊ. हे जे पाणी हे पाटा धुतलेलं ते आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही आवडेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये सोडू शकता का नाही. असा स्वच्छ पाटला आपण हा धुवून घ्यायचा आणि हे पाणी असं काढून घ्यायचं. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. आपले जे आलू आहेत ते आलू आपण भाजून घेतलेले आहेत, तर त्यावरचे थोडे जे सालपाट आहेत काळे पडलेले ते थोडेसे स्वच्छ करायचे. तुम्ही बघू शकता, आपण या आलूचे हे जे सालपाट आहे, जे साल आहे ते आपण काढून घेऊ. आमच्यावर मराठवाड्यामध्ये याला सालपाट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. घ्यायची. हे जे टमाटर आहे याची पण आपण साल काढून घ्यायची. आता हे आलूची साल काढून झालेली आहे. आपण याला असं मोठं मोठं कुस्करून घेऊ. हातातून सटकते, याला आपण असं दाबू. फोडणीसाठी आपण या ठिकाणी हा मसाला तर तयार केलेलाच आहे. आपण हा कांदा लसूण मसाला हे 1 चमच, हा 1.5 चमच टाकायचा. त्याच्यानंतर हे 1 चमच आपण चटणी टाकायची, बरोबर. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात. एवढी हळदी पावडर टाकायची, अर्धा चमच. आपण चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात तेल घालूया. तेल गरम झालेले, आपण आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकूया. आता हा वाटलेला मसाला आपण इथे घालू. त्याला हलवून घेऊ.
आता आपण कांदा, लसूण, मसाला, मीठ, चटणी आणि हळद यामध्ये टाकून देऊ आणि याला हलवून घेऊ. तेल सुटलेलं आहे, मसाल्यानं तेल सोडलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता टमाटो घालू आणि त्याला मध्ये फोडून घ्यायचं. ते वाटणाचं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आणि त्याला थोडंसं आपण असं शिजवून घेऊ. त्याची एक प्रकारची ग्रेव्ही तयार होते. ती पहा ग्रेव्ही कशी तयार झालेली आहे. एकदम काळ्या वाटणाची ग्रेव्ही. आता आपण याच्यामध्ये आलू सोडून घेऊ. आणि त्याला असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर पहा कसं काळा वाटणामध्ये आलू कसे दिसत आहेत. एकदम असे सुपर, एकदम चांगलं दिसत आहेत. आता आपल्याला जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. कोणी पातळ आवडतं आहे कोणाला. तर आम्ही या ठिकाणी थोडं जास्तच पाणी टाकलेलं आहे. पहा अशी ग्रेव्ही तयार झालेली. आपल्याला जास्त आलू शिजवायची गरज नाही, कारण आपण अगोदर भाजून घेतले आहेत. पहा कसे दिसतात तिथं. हे एकदम असं वाटते तुम्ही हे चिकन किंवा मटनच आहे, त्या प्रकारे आपली ही भाजी दिसत आहे. हे पहा एकदम असा कट आलेला आहे भाजीला आणि उकळी फुटली नाही. हे पहा कशी भाजीला कट आलेला आहे. आपल्याला फक्त एक उकळी द्यायची, कारण आपण अगदी सगळं जर भाजून घेतलेलं आहे, त्याला जास्त शिजवायची गरज नाही. हे पहिला आता या ठिकाणी उकळी आलेली आहे. आता आपण याला उतरून घेऊ चुलीवर. आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. यामध्ये थोडीशी आपण अशी कोथिंबीर घालू. आणि खाण्यासाठी गरमागरम ही भाजी आपली तयार आहे.